आशा सेविका एशा अक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट या भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य कार्यकर्त्या आहेत. त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आणि भूमिका खालीलप्रमाणे आहेत. आशा सेविकांची वैशिष्ट्ये. स्थानिक रहिवासी. आशा सेविका त्याच गावातून निवडल्या जातात जिथे त्या काम करतात. यामुळे त्यांना स्थानिक भाषा, संस्कृती आणि लोकांच्या आरोग्यविषयक गरजा चांगल्या प्रकारे समजतात. समुदायाशी संपर्क. त्या आरोग्य यंत्रणा आणि ग्रामीण समुदायातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. आरोग्य प्रबोधन. त्या माता व बाल आरोग्याविषयी, स्वच्छतेविषयी, कुटुंब नियोजनाविषयी आणि विविध आरोग्य सेवांविषयी गावातील महिलांमध्ये जनजागृती करतात. प्रशिक्षित स्वयंसेविका. त्या आरोग्य सेवा देण्यासाठी विशेषतः प्रशिक्षित स्वयंसेविका असतात. मासिक मानधन. त्यांना शासनाकडून त्यांच्या कामासाठी मासिक मानधन मिळते. आशा सेविकांच्या प्रमुख जबाबदाऱ्या. माता व बाल आरोग्य. गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी ANC आणि प्रसूतीनंतरची काळजी PNC घेण्यासाठी आरोग्य केंद्रात घेऊन जाणे. लसीकरण, स्तनपान आणि पूरक आहाराबद्दल माहिती देणे. गरोदरपणात लोहयुक्त गोळ्या घेण्याचे महत्त्व सांगणे. सुरक्षित प्रसूतीसाठी लोकांना आरोग्य संस्थेमध्ये जाण्यास प्रोत्साहित करणे. आजारांची प्रतिबंध आणि उपचार. ताप, अतिसार यांसारख्या किरकोळ आजारांवर प्राथमिक उपचार करणे आणि औषधे देणे. मलेरिया, क्षयरोग, TB आणि इतर साथीच्या रोगांबद्दल जनजागृती करणे आणि उपचारांसाठी मदत करणे. घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांना काही आरोग्य समस्या आहेत का याची चौकशी करणे. कुटुंब नियोजन, कुटुंब कल्याण योजनांचा प्रचार करणे आणि गर्भनिरोधकांचे वाटप करणे. नोंदणी. गावात जन्मलेल्या मुलांची आणि झालेल्या मृत्यूची नोंदणी करण्यात मदत करणे. समुदाय संघटन, ग्राम आरोग्य पोषण आणि स्वच्छता समित्यांसोबत काम करून गावासाठी एक व्यापक आरोग्य योजना तयार करणे. माहिती संकलन. आरोग्य विभागासाठी आवश्यक असलेली माहिती गोळा करणे आणि अहवाल तयार करणे. थोडक्यात, आशा सेविका ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा कणा आहेत, ज्या स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आणि आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आशा स्वयंसेविकांना मिळणारे मानधन हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून दिले जाते आणि ते प्रत्येक राज्यात थोडे वेगळे असू शकते. महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार आशा स्वयंसेविकांना मिळणारे मानधन खालीलप्रमाणे आहे. पूर्वीचे मानधन. पूर्वी आशा स्वयंसेविकांना साधारणतः 5,000 रुपये मानधन मिळत होते. यामध्ये केंद्र सरकारकडून 3,000 रुपये दिले जात होते. सध्याचे मानधन. महाराष्ट्र. अलीकडील वाढीनुसार महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांना आता 13,000 ते 15,000 रुपये एकत्रित मानधन मिळत आहे. यात केंद्र सरकारकडून मिळणारे मानधन आणि राज्य सरकारने केलेली वाढ समाविष्ट आहे. काही ठिकाणी हे मानधन 8,000 रुपये राज्य सरकारकडून अधिक केंद्र सरकारचे मानधन असे दिले जाते. कार्यावर आधारित प्रोत्साहन भत्ता. या निश्चित मानधनाव्यतिरिक्त त्यांना विविध आरोग्य सेवांच्या कामांसाठी उदा. लसीकरण, कुटुंब नियोजन, प्रसूतीपूर्व तपासणी कार्य आधारित प्रोत्साहन भत्ता, परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह्ज देखील मिळतो. गटप्रवर्तक, ग्रुप प्रोमोटर्स. आशा स्वयंसेविकांच्या गटप्रवर्तकांना साधारणतः 21,175 रुपये एकत्रित मानधन मिळते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचारी म्हणून नाही, तर स्वयंसेविका म्हणून मानधन दिले जाते. त्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. आशा स्वयंसेविकांची नियुक्ती ही राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नॅशनल हेल्थ मिशन आणि स्थानिक पातळीवर ग्रामसभा व आरोग्य यंत्रणेच्या समन्वयाने केली जाते. ही प्रक्रिया विशिष्ट निकषांवर आधारित असते. नियुक्ती प्रक्रिया आणि कोण करते. 1. जाहिरात व अर्ज. जेव्हा एखाद्या गावात आशा स्वयंसेविकेची आवश्यकता असते तेव्हा त्याची जाहिरात स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र केली जाते. इच्छुक महिला या पदासाठी अर्ज करतात. 2. पात्रता निकष. अर्ज करणाऱ्या महिलेसाठी काही विशिष्ट पात्रता निकष असतात. ती त्याच गावातील स्थानिक रहिवासी असावी, ती विवाहित असावी, आदिवासी क्षेत्रात किमान 8वी पास असावी आणि वय साधारणतः 20 ते 45 वर्षे असावे. उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य दिले जाते. बिगर आदिवासी क्षेत्रात किमान 10वी पास असावी आणि वय साधारणतः 25 ते 45 वर्षे असावे. उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य दिले जाते. तिला स्थानिक भाषा अवगत असावी. 3. ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती VHNSC आणि ग्रामसभा. बिगर आदिवासी क्षेत्रात ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक आणि वैद्यकीय अधिकारी यांची एक समिती आशा स्वयंसेविका पदासाठी प्राप्त अर्जांची छाननी करते. ही समिती छाननी करून 3 अर्ज ग्रामसभेकडे सादर करते. ग्रामसभा या 3 अर्जांमधून एका योग्य उमेदवाराची निवड आशा स्वयंसेविका म्हणून करते. आदिवासी क्षेत्रात थेट ग्रामसभा किंवा ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत निवड केली जाते. 4. तालुका आरोग्य अधिकारी TAO. ग्रामसभेने निवड केलेल्या महिलेचा प्रस्ताव तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो. तालुका आरोग्य अधिकारी सदर महिलेस आशा स्वयंसेविका म्हणून नियुक्तीपत्र देतात. नियुक्तीचे प्रमाण.
साधारणतः 1000 लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविका नेमली जाते. बिगर आदिवासी क्षेत्रात हे प्रमाण 1500 लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविका असे असू शकते. थोडक्यात आशा स्वयंसेविकेची निवड ग्रामसभेमार्फत होते आणि तिला तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून नियुक्तीपत्र मिळते. ही प्रक्रिया स्थानिक समुदायाच्या सहभागावर आधारित असते, ज्यामुळे आशा स्वयंसेविका गावाशी अधिक प्रभावीपणे जोडली जाऊ शकते. आशा स्वयंसेविका आशा अक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नॅशनल हेल्थ मिशन ग्रामीण आणि शहरी झोपडपट्टी भागांत आरोग्यसेवा पोहोचवणाऱ्या महत्त्वाच्या दुवा आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्या आणि काम अत्यंत व्यापक आहे, जे समुदाय आणि आरोग्य यंत्रणा यांच्यातील समन्वय साधते. आशा स्वयंसेवकांच्या प्रमुख जबाबदाऱ्या व काम. आशा स्वयंसेविका प्रामुख्याने खालील क्षेत्रांमध्ये काम करतात: जनजागृती आणि आरोग्य शिक्षण, स्थानिक समुदायामध्ये आरोग्य, स्वच्छता, पोषण आणि विविध आरोग्य सेवांविषयी माहिती देणे आणि जनजागृती करणे. विशेषतः महिलांना मासिक पाळीतील स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि कुटुंबाच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे. कुटुंब नियोजन, लहान कुटुंबाचे महत्त्व आणि विविध गर्भनिरोधक साधनांबद्दल माहिती देणे. माता आणि बाल आरोग्य सेवा, गरोदर मातांची काळजी, गरोदर महिलांची लवकर ओळख पटवणे, त्यांची आरोग्य केंद्रात प्रसूतीपूर्व तपासणी ANC करून घेण्यास मदत करणे. त्यांना लोहाच्या गोळ्या आणि इतर आवश्यक औषधे घेण्यास प्रोत्साहित करणे. सुरक्षित प्रसूतीसाठी त्यांना आरोग्य संस्थेत जाण्यास प्रवृत्त करणे. प्रसूतीपश्चात काळजी PNC, प्रसूतीनंतर माता आणि नवजात बालकाची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करणे. स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगणे. लसीकरण, लहान मुलांचे नियमित लसीकरण वेळेवर पूर्ण करण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणे आणि त्यांना आरोग्य केंद्रात घेऊन जाणे. बालकांचे आरोग्य, बालकांमधील कुपोषण ओळखणे आणि त्यांना योग्य पोषण मिळावे यासाठी मार्गदर्शन करणे. बालकांमधील आजारांची लक्षणे ओळखून त्वरित आरोग्य केंद्रात पाठवणे. आजारांची प्रतिबंध आणि व्यवस्थापन. प्राथमिक उपचार, अतिसार, डायरिया, ताप, किरकोळ जखमा यांसारख्या सामान्य आजारांवर प्राथमिक उपचार करणे आणि आवश्यक औषधे देणे. संदर्भ सेवा, रेफरल सर्व्हिसेस, गंभीर आजार किंवा ज्यांना विशेष उपचारांची गरज आहे अशा रुग्णांना आरोग्य केंद्र किंवा मोठ्या रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत करणे. साथीच्या रोगांचे नियंत्रण, मलेरिया, क्षयरोग, TB, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या रोगांबद्दल माहिती देणे. त्यांची लक्षणे ओळखण्यास मदत करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल मार्गदर्शन करणे. क्षयरोगाच्या रुग्णांना औषधोपचार पूर्ण करण्यास प्रोत्साहन देणे. S प्रदाता म्हणून. असंसर्गजन्य रोग, NCDs, मधुमेह, उच्च रक्तदाब. आशा स्वयंसेविका आशा अक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नॅशनल हेल्थ मिशन ग्रामीण आणि शहरी झोपडपट्टी भागांत आरोग्यसेवा पोहोचवणाऱ्या महत्त्वाच्या दुवा आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्या आणि काम अत्यंत व्यापक आहे, जे समुदाय आणि आरोग्य यंत्रणा यांच्यातील समन्वय साधते. आशा स्वयंसेवकांच्या प्रमुख जबाबदाऱ्या व काम. आशा स्वयंसेविका प्रामुख्याने खालील क्षेत्रांमध्ये काम करतात: जनजागृती आणि आरोग्य शिक्षण, स्थानिक समुदायामध्ये आरोग्य, स्वच्छता, पोषण आणि विविध आरोग्य सेवांविषयी माहिती देणे आणि जनजागृती करणे. विशेषतः महिलांना मासिक पाळीतील स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि कुटुंबाच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे. कुटुंब नियोजन, लहान कुटुंबाचे महत्त्व आणि विविध गर्भनिरोधक साधनांबद्दल माहिती देणे. माता आणि बाल आरोग्य सेवा, गरोदर मातांची काळजी, गरोदर महिलांची लवकर ओळख पटवणे, त्यांची आरोग्य केंद्रात प्रसूतीपूर्व तपासणी ANC करून घेण्यास मदत करणे. त्यांना लोहाच्या गोळ्या आणि इतर आवश्यक औषधे घेण्यास प्रोत्साहित करणे. सुरक्षित प्रसूतीसाठी त्यांना आरोग्य संस्थेत जाण्यास प्रवृत्त करणे. प्रसूतीपश्चात काळजी PNC, प्रसूतीनंतर माता आणि नवजात बालकाची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करणे. स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगणे. लसीकरण, लहान मुलांचे नियमित लसीकरण वेळेवर पूर्ण करण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणे आणि त्यांना आरोग्य केंद्रात घेऊन जाणे. बालकांचे आरोग्य, बालकांमधील कुपोषण ओळखणे आणि त्यांना योग्य पोषण मिळावे यासाठी मार्गदर्शन करणे. बालकांमधील आजारांची लक्षणे ओळखून त्वरित आरोग्य केंद्रात पाठवणे. आजारांची प्रतिबंध आणि व्यवस्थापन. प्राथमिक उपचार, अतिसार, डायरिया, ताप, किरकोळ जखमा यांसारख्या सामान्य आजारांवर प्राथमिक उपचार करणे आणि आवश्यक औषधे देणे. संदर्भ सेवा, रेफरल सर्व्हिसेस, गंभीर आजार किंवा ज्यांना विशेष उपचारांची गरज आहे अशा रुग्णांना आरोग्य केंद्र किंवा मोठ्या रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत करणे. साथीच्या रोगांचे नियंत्रण, मलेरिया, क्षयरोग, TB, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या रोगांबद्दल माहिती देणे. त्यांची लक्षणे ओळखण्यास मदत करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल मार्गदर्शन करणे. क्षयरोगाच्या रुग्णांना औषधोपचार पूर्ण करण्यास प्रोत्साहन देणे. S प्रदाता म्हणून. असंसर्गजन्य रोग, NCDs, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन आजारांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि नियमित तपासणीसाठी प्रोत्साहित करणे. कुटुंब नियोजन सेवा, कुटुंब नियोजन पद्धतींबद्दल माहिती देणे आणि साधने. उदा. गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम उपलब्ध करून देणे. गरजूंना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यास मदत करणे. नोंदणी आणि अहवाल,
गावातील जन्म आणि मृत्यूंची नोंदणी करण्यास मदत करणे, त्यांच्या कार्यक्षेत्रातील आरोग्याशी संबंधित माहिती गोळा करणे आणि नियमितपणे आरोग्य विभागाला अहवाल सादर करणे. ग्राम आरोग्य समितीसोबत काम. ग्राम आरोग्य पोषण आणि स्वच्छता समिती विलेज हेल्थ न्यूट्रिशन वॉटर अँड सॅनिटेशन कमिटी VHNSC मध्ये सक्रिय सदस्य म्हणून काम करणे, गावासाठी आरोग्य योजना तयार करण्यात मदत करणे. थोडक्यात, आशा स्वयंसेविका या स्थानिक समुदायाच्या आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी एक बहुपयोगी आरोग्य कार्यकर्ती म्हणून काम करतात. त्या केवळ उपचारच नाही तर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि आरोग्य शिक्षणावरही भर देतात, ज्यामुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक